समन्वय समितीची तातडीची बैठक आम्ही या ठिकाणी बोलवली। आजच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आम्ही याच विषयावरती गांभीर्याने चर्चा केली। आम्ही सर्वजण चिंतित आहोत की इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला की जायकवाडीसारख्या धरणातून सुद्धा आपल्याला पाणी सोडावं लागलं। मराठवाड्यातल्या इतर काही धरणातून सुद्धा पाणी सोडावं लागलं। एका बाजूला वरुणराजा बरसतोय, दुसऱ्या वेळेला धरणातून पाणी सोडावं लागतं आहे। नदीकाठच्या गावांना प्रचंड प्रमाणावरती पुराचा धोका त्या ठिकाणी वाढलेला आहे। आजचं आलेलं पीक आज पावसाच्यामुळे जवळपास संपुष्टात आलेलं आहे। अशा वेळेला तातडीच्या बैठकीमध्ये आम्ही हीच गांभीर्याने चर्चा केली की राज्य सरकारला आज तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीने विनंती केली की ताबडतोब या संदर्भामध्ये पंचनामे व्हावेत, सरकारने ताबडतोब निर्णय त्या ठिकाणी घ्यावा। पंचनाम्यापेक्षा नजर पंचनाम्यावरती सुद्धा होऊ शकते, कारण पाऊस पडलेला पर्जन्यमान तर प्रत्येक ठिकाणी त्याची नोंद आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दसऱ्याच्या आसपास या शेतकरी बाधित शेतकऱ्यांना किंवा बाधित पूरग्रस्तांना सुद्धा, कारण अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी घराचं नुकसान झालं आहे, वाड्याचं नुकसान झालं आहे, कुठं पशुधन मोठ्या प्रमाणावरती आज मृत झालेले आहेत। या प्रचलित नियमानुसार नव्हे तर त्याच्यामध्ये अधिक व्यापक प्रमाणामध्ये मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून सरकारने तातडीने पावलं उचलावीत असं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी ठरलेलं आहे। सर, अनेक नेत्यांचे दौरे पण असतील, कारण तुम्ही लोक पण तिकडे जाल, असं पण काही असं चर्चा झाली का कोण कोण नेता कुठे कुठे जाणार आहे याची? अशी चर्चा झाली। माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे दौऱ्यावरती आहेतच, निघतीलच। त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जातील आणि उरलेले सुद्धा ज्या ठिकाणी पावसाच्या प्रमाणाने नुकसानीचं प्रमाण कमी असेल त्या ठिकाणचे मंत्री किंवा तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे सुद्धा उद्यापासून दौऱ्यावरती त्या ठिकाणी जातील। ज्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस झाला आहे तो बघून महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी सातत्याने विरोधकांकडून लावून धरली जाते, तर त्या संदर्भात काही चर्चा झाली का आणि सरकार त्याबद्दल सकारात्मक आहे? नाही, एक बाब अशी आहे की विरोधकांची मागणी हा भाग वेगळा राहील। सरकारमध्ये काम करणारे सगळे मुख्यमंत्र्यांचे सगळे शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कडे त्यांच्या पुढे उडावलेल्या संकटाची जाणीव ही सरकारला निश्चितपणाने, सगळे शेतकरी आज सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये जे आहेत 238 पैकी जवळपास बऱ्यापैकी आमदार ग्रामीण भागातले त्या ठिकाणी आहेत। सरकार या संदर्भामध्ये गांभीर आहे, संवेदनाशील आहे आणि या संदर्भामध्ये सुद्धा आज NDRFचे जे काही प्रचलित नियम असतील आणि पुन्हा पडलेलं पर्जन्यमान असेल किंवा काही ठिकाणी ढगफुटी झालेली आहे की ज्या ठिकाणची एक वेगळी नोंदसुद्धा सरकारला घ्यावी लागेल। सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी अशी समन्वय समितीची सुद्धा मागणी आहे। ओके, झालं की आता ते झालं साहेब बोलले ना। आंदोलकांमध्ये जे नवनाथ वाघमारे आहेत ना, त्यांची गाडी चालणारे जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचे आहेत, आता अशी माहिती मिळते। या संदर्भामध्ये माझ्याकडे तर काय माहिती या ठिकाणी नाही। शेवटी गृह विभाग आहे, पोलीस आहेत, ते या संदर्भामध्ये त्यांनी माहिती घ्यावी, कारण शेवटी आंदोलन चळवळ हा प्रत्येकाचा हक्क आहे, लोकशाहीमधला तो मूलभूत हक्क आहे। परंतु ते करत असतानाच इतर कोणाच्या वरती या पद्धतीने काय होणार नाही याची खबरदारी सर्वच आंदोलन करणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या मार्फत सुद्धा केली गेली पाहिजे, राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी सुद्धा घेतली गेली पाहिजे, कारण मग एक सुरू झालं की मग त्याच्यातून त्याच्या क्रिया प्रतिक्रिया सातत्याने उमटत असतात। या संदर्भातली सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं माझी स्वच्छपणाची भूमिका आहे। स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात काही चर्चा वगैरे झाली का? नाही, आज आम्ही सगळेजण गांभीर्याने चर्चा या विषयावरती करत होतो, कारण शेतकरी संकटात सापडला आहे, महाराष्ट्र संकटात आहे, त्याच्यामुळे या विषयावरती आम्ही सखोल चर्चा केली। थँक्यू। ओके, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।